श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. आज आपण 22व्या श्लोकावर प्रवचन बघणार आहोत. वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः इंद्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना. वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः इंद्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना. भगवान सांगतात की वेदानां सामवेदोस्मि. हे अर्जुना, माझ्या विभूती तू जाणून घे, म्हणजे मी कुठे कुठे आहे याचं स्मरण तुला राहील आणि तुला माझं स्मरण होईल. त्या विभूतींच्या रूपाने माझं स्मरण होईल असं भगवान सांगतात. तेव्हा म्हणतात या श्लोकात वेदानां सामवेदोस्मि. वेदामध्ये मी सामवेद आहे आणि देवानाम अस्मि वासव. हा वासव म्हणजे इंद्र. देवांच्या मध्ये मी इंद्र आहे. इंद्रियाणाम मनश्चास्मि. आणि देहामध्ये जी इंद्रिय आहे त्या सर्व इंद्रियामध्ये मी मन आहे. आणि भूतानामस्मि चेतना. आणि सर्व प्राण्यांमध्ये चेतना, जी चेतना आहे ज्याने सर्व प्राणी मात्र हालचाल करतात, कार्य करतात, ती चेतना मी आहे असं भगवान सांगतात. तेव्हा पहिलं वेदानाम सामवेदोस्मि. आपल्याला माहिती आहे की 4 वेद आहे, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, असे 4 वेद आहेत. आणि हे वेद म्हणजे त्रिकांडात्मक आहे. वेदांची 3 कांड आहेत, म्हणजे 3 भाग आहेत. एक कर्मकांड आहे, दुसरं उपासना कांड आहे आणि तिसरं ज्ञान कांड आहे. आता कर्मकांडामध्ये यज्ञ, याग, देवतांची उपासना याचं पूर्ण विस्ताराने त्याचं मंत्र, त्याचं सर्व विधी सर्व हे विस्ताराने दिलेलं आहे कर्मकांडामध्ये. कुठले मंत्र म्हणायचे, कसं स्थापना करायची, कसं हे करायचं, कसं आवाहन करायचं, या सगळ्यांचे मंत्र आहेत. कशा आहुत्या द्यायच्या त्याचे मंत्र आहेत. संपूर्ण असं कर्मकांड हे वेदामध्ये दिलेलं आहे. यजुर्वेदामध्ये कर्मकांड आहे. त्याच्यानंतर उपासना कांड आणि ज्ञान कांड. उपासना कांड हे सामवेदामध्ये आणि ज्ञान कांड हे ऋग्वेदामध्ये ज्ञानकांड आहे. आणि सामवेदामध्ये उपासना कांड म्हणजे भक्ती कशी करायची त्याच. म्हणजे तिन्ही वेदातल्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत, अत्यंत उत्तम ज्या गोष्टी आहेत, त्या सामवेदात समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. अगदी महत्वाचं जे हे आहे ते सामवेदात आहे. म्हणजे ऋग्वेदात ज्या ऋचा आहेत त्या सर्व ऋचा सामवेदात आहेत. त्याच्यापैकी बऱ्याचशा आहेत, म्हणजे 1000 साधारण 800 काहीतरी ऋग्वेदात आहेत. त्याच्यापैकी 1500 सामवेदात जसे तसे घेतलेले आहेत. म्हणजे सामवेद हा 4ही वेदांचा समन्वय आहे, एकत्रीकरण आहे. आणि नुसतं एकत्रीकरण, नुसतं जमवून ठेवलं असं नाहीये. त्याचं महत्व काय सामवेदाचं, तर सिंथेसिस ऑफ वेदास, म्हणजे 4ही वेदातल्या ऋचा त्यात घेतलेल्या आहेत. परंतु तरी तो महत्वाचा वेद आहे. ऋग्वेदात ज्ञानकांड आहे, यजुर्वेदात कर्मकांड आहे, सामवेदात उपासना कांड म्हणजे परमेश्वराची भक्ती आहे. कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग, कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग या सर्वांपेक्षा भक्तियोग हा सर्वश्रेष्ठ आहे.
म्हणून म्हणतात ग्रंथ पाहता लक्ष कोटी, जेथे तेथे भक्ती मोठी. सामवेदाचं काय वैशिष्ट्य आहे? त्याच्यात भक्ती आहे, त्याच्यात प्रेम भक्ती ज्ञान तिन्ही आहे. प्रेम भक्ती ज्ञान हे तिन्ही गोष्टी त्या सामवेदामध्ये आहेत. त्याच्यामुळे भगवान सांगतात वेदानाम सामवेदोस्मी, कारण हे तिन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. कारण भक्ती त्याच्यामध्ये आहे. भक्ती सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे भक्ती. आणि म्हणून सांगतात की भक्ती सातु कर्म ज्ञान योगेभ्यो अपि अधिकर्तरा. नारद ऋषी सांगतात नारद भक्ती सूत्रात की ती भक्ती म्हणजे सा म्हणजे ती भक्ती सातु कर्म ज्ञान योगेभ्यो अपि अधिकतरा. ती भक्ती कर्म योग ज्ञान योग आणि कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग तर आहेच, आणि नुसता योग याच्यापेक्षाही अधिकतर आहे. आणि म्हणून सांगतात भक्तीने भूषण कर्माशी. भक्ती का श्रेष्ठ आहे? तर नुसता कर्मयोग आहे, तुम्ही कर्म करताय, योग्य प्रकारे करताय, आम्ही कोणाला त्रास देत नाही, आम्ही कोणाचं वाईट चिंतत नाही, आम्ही सर्व नियम पाळतो, हे सगळं बरोबर आहे. पण जर भक्ती नसेल तर तो कर्मयोग म्हणजे नुसता कोरडा होईल, तो शोभिवंत होणार नाही. आणि म्हणून कर्मयोगही आहे, कर्मही व्यवस्थित होत आहेत, आणि भक्तीही आहे, त्याच्या जोडीला भक्ती आहे. भक्तीने भूषण कर्माशी. भक्तीमुळे कर्माला भूषण. भक्ती हे कर्माचं भूषण आहे. भक्ती शोभवी ज्ञानाशी. नुसतं ज्ञान आहे तर तिथे अहंकार होईल, मग ते ज्ञान शोभणार नाही. म्हणून परंतु ज्ञान आहे आणि भक्ती आहे ज्ञानाच्या बरोबर. ती भक्ती शोभवी ज्ञानाशी, ते ज्ञान शोभून दिसत. आणि भक्ती वाचून योगा अशी निरर्थकता बोली. आणि योग आहे, प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी सगळं आहे. समाधी लावून बसलाय पण त्याने काही उपयोग नाही, निरर्थक आहे ते. निरर्थकता बोलिली. जर भक्ती नसेल तर तो योग निरर्थक आहे. भक्ती वाचून योगा अशी निरर्थकता बोलिली. तेव्हा हे कशासाठी सांगितलंय तर म्हणले सामवेदामध्ये उपासना कांड म्हणजे भक्ती आहे, आणि भक्ती आहे त्याच्याबरोबर कर्मयोगही आहे, ज्ञानयोगही आहे. चारही वेदांचं समुच्चय आहे, समन्वय आहे. आणि म्हणून वेदानाम सामवेदोस्मी. वेदामध्येही मी सामवेद आहे, हे माझी विभूती आहे असं भगवान सांगतात. आमचे सद्गुरू श्री अवधूत स्वामी महाराज त्यांनी श्री संत रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक महाराजांनी वाचले, आणि त्यांना आता वाचतात तर सगळेच लोक, पण कोणाला शोध लागत नाही म्हणाले. आणि त्यांना एक शोध लागला की आतापर्यंत कोणीही त्या मनाच्या श्लोकाबद्दल तसं लोकांना काय एवढं हे वाटलं नाही, काय त्याचं केवढं महात्म्य हे वाटलं नाही. की त्या लोकांना असं वाटतं की मनाचे श्लोक म्हणजे काय, अत्यंत सोपे असल्यामुळे अत्यंत सोप्या भाषेत लिहिले, आणि त्याच्यामुळे लोकांना वाटतं की लहान मुलांनी म्हणायचे. आई वडिलांनी म्हणायचे नाही, लहान मुलांनी म्हणायचे. लहान मुलांना शिकवायचे मनाचे श्लोक, लहान मुलांनी म्हणायचे, मोठ्यांनी म्हणायचे नाही. म्हणजे असं म्हणायचे नाही असं नाही, पण त्यांना वाटते मनाच्या श्लोकात काय आहे, काही नाही. पण आमच्या महाराजांनी जेव्हा ते वाचले तेव्हा त्यांना असा शोध लागला की म्हणले मनाचे श्लोक हे लहान मुलांसाठी, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत यासाठी नुसतं नाही आहे. हा चुकीचा समज आहे, ते मोठ्यांसाठीच आहे. ते जरी रामदास स्वामींनी अत्यंत सोप्या भाषेत रचलेले आहेत, या सोप्या भाषेमुळे लोक फसतात. सोपी भाषेत, कठीण भाषेत सांगितलं ना तर लोक म्हणतात खूप कठीण आहे, डोक्यावरून जातो असं म्हणतात. आणि सोप्या भाषेत सांगितलं
तर म्हणतात विद्वान सो कॉल्ड विद्वान लोक म्हणतात की हे काय म्हणाले, सोपं आहे, तिसरी चौथीच्या पाचवीच्या मुलांना हे समजेल. अरे पण तिसरी चौथी पाचवीच्या मुलांना हे समजेल म्हणजे काय, काय याचं महात्म्य किती आहे ते त्या सोप्या भाषेत लिहिलाय म्हणून समजण्याकरता. काय जो कठीण विषय आहे, जो समजत नाही विषय लोकांना, अत्यंत कठीण आहे, वेद अत्यंत कठीण आहे, ते समजत नाही म्हणून ते सोप्या भाषेत सांगितले. आमचे महाराज म्हणायचे इट इज व्हेरी सिम्पल टू मेक द थिंग्स डिफिकल्ट. हे एकदम सोपं आहे की कठीण कठीण करून सांगणं सोपं आहे, आणि कठीण कठीण करून सांगितलं की लोकांना वाटतं की वा काहीतरी आहे, आणि सोप्या सोप्या भाषेत सांगितलं की लोकांना वाटतं काय हे लहान मुलांसाठी हे एकदम सोपं आहे असं. इट इज व्हेरी सिम्पल टू मेक द थिंग्स डिफिकल्ट, बट इट इज व्हेरी डिफिकल्ट टू मेक द थिंग्स सिम्पल. हे डिफिकल्ट आहे की सोपं सोपं करून सांगणं हे डिफिकल्ट आहे, हे कोणालाही सोपं करून सांगता येणार नाही. आणि त्याच्यामुळे हे भाषेमुळे लोक, सोप्या भाषेमुळे लोक फसतात, आणि ते म्हणतात की आमच्यासारख्या बुद्धिमान लोकांसाठी ते नाही, असं अशी गैरसमज करून घेतो. तेव्हा आमच्या महाराजांना लक्षात आलं की याच्यात शोध लागला की अरे हे ते संपूर्ण त्यांनी वाचलं आणि अत्यंत सखोल त्याच्यावर विचार केला. तेव्हा लक्षात आलं की हे तर तिन्ही इथं वेदांचं सार आहे, चारी वेदांचं सार आहे. चारी वेदांमध्ये जे लिहिलेलं आहे ते हा मिनी वेद आहे, म्हणजे छोटा वेद आहे, असं त्यांचं लक्षात आलं. कारण याच्यात वेदांचं जे तीन कांड आहेत, कर्म उपासना ज्ञान किंवा कर्म भक्ती ज्ञान, हे म्हणाले या श्लोकामध्ये, मनाच्या श्लोकामध्ये रामदास स्वामींनी ते लिहिलेलं आहे. तेव्हा ते महाराजांनी सांगितलं की त्यांनी असं शोधून काढलं की कुठल्या श्लोकापासून कुठल्या श्लोकापर्यंत कर्मकांड आहे, कर्माबद्दलचे श्लोक कुठल्या श्लोकापासून कुठल्या श्लोकापर्यंत, त्याच्यानंतर उपासना म्हणजे भक्तीचे श्लोक कुठल्या श्लोकापासून कुठल्या श्लोक, अगदी नंबर सहित कुठल्या श्लोकापर्यंत आहेत, आणि ज्ञानाचे श्लोक कुठल्या श्लोकापासून कुठल्या श्लोकापर्यंत आहे, हे त्यांनी महाराजांनी सांगितलं. आणि नुसतं सांगितलं असं नाही, तर त्याच्यावर मनोविजय नावाचा ग्रंथ लिहिला की हा मनोचे श्लोक म्हणजे नुसतेच श्लोक नाहीत म्हणले, की हा मनोविजय हा ग्रंथ त्या ग्रंथाला नाव दिलं मनोविजय. त्याच्यावर त्यांनी भाष्य लिहिलं, आणि हा मनाचा विजय करून देणारा ग्रंथ आहे. मनावर विजय नाही, लोक काय म्हणतात मनावर विजय मिळवला पाहिजे, मनावर विजय मिळवला पाहिजे. महाराज म्हणायचे अरे मनावर विजय कोणी मिळवू शकत नाही म्हणे, मनावर विजय कोणी मिळवू शकत नाही. मन हे आत्म्याचं अज्ञान स्वरूप आहे, त्याच्यामुळे त्याची प्रचंड शक्ती आहे, मनावर विजय नाही मिळवता येणार. मनाचा विजय, मनाला विजय मिळवून द्यायचा, कुठल्या अज्ञान रूपी मनाला ज्ञान स्वरूप मनाने विजय मिळवून द्यायचा, त्या मनाला ज्ञानी करायचं, आणि त्या अज्ञानी मनावर त्या ज्ञानरूपी मनाचा झालेला विजय म्हणजे मनोविजय, असं महाराजांनी असे व्याख्या त्याची केली. तेव्हा त्याच्यात असं अचूक त्यांनी शोधून काढलं, आणि मग तो ग्रंथ मनोविजय ग्रंथ प्रकाशित झाला. महाराजांचे सद्गुरू तेव्हा होते, आणि त्यांच्या समोर त्यांनी ग्रंथ हा महाराजांनी लिहिला, आणि महाराजांच्या सद्गुरूंना खूप आनंद झाला त्या ग्रंथाचा. जो येईल त्याला तो ग्रंथ महाराज दाखवायचे, गजानन महाराज त्यांना दाखवायचे. ते एकदा काय झालं की एक व्यक्ती गजानन महाराजांच्याकडे आले, असे अडचणी वगैरे प्रश्न विचारायला यायचे. तर एक व्यक्ती आली महाराजांच्याकडे आणि काहीतरी त्याला विचारत होत. तर महाराज म्हणाले आता अवधूत स्वामी महाराजांनी हा ग्रंथ लिहिलाय म्हणले मनोविजय, तो ग्रंथ खूप खूप महत्वाचा आहे म्हणले, खूप चांगला आहे, तो ग्रंथ तुम्ही वाचा. त्यांना असं त्यांच्या हातात दिला ग्रंथ.
आणि त्यांना सांगितलं की तुम्ही या ग्रंथाचं काहीतरी एखादं वाचा, कुठलंही पान उघडा आणि वाचा, असं त्यांना सांगितलं. तेव्हा ते गृहस्थ बराच वेळ झाला तरी काही वाचेनात. त्यांनी पानं वगैरे अशी उलटली, परंतु ते काही वाचेनात. महाराजांना एकदम हे वाटलं, अरे काय हा वाचत नाही, एवढा वेळ झाला, 3-4-5 मिनिटं झाली आणि हा वाचत का नाही. म्हणून त्याला दरडावून सांगितलं महाराजांनी, अरे काय वाचतोय की नाही म्हणाले, तुला मगापासून सांगतोय मी की याच्यातलं काहीतरी वाच, एक पॅरेग्राफ वाच, तुला वाचता येत नाही पॅरेग्राफ. आता पूर्वीचे लोक अशी होती की ते असं एकदम संत सत्पुरुषांच्या पुढे असं काही बोलायचे नाहीत, एकदम नम्रता त्यांच्या ठिकाणी होती. आणि त्याच्यामुळे तो घाबरून त्या काही बोलला नाही. पण महाराज मग त्याला रागवले, म्हणाले, अरे वाच, तुला सांगितलं वाचायला, चल वाच, असं त्याला सांगितलं. बरोबर तो मग असा खडबडून जागा झाला आणि त्याने वाचायला सुरुवात केली. वाचायला म्हणजे त्या पानाकडे बघायला सुरुवात केली. आणि तो खरं म्हणजे अंधळा होता. अंधळा असला, आता अंधळा वाचणार कसा. पण त्याने काही सांगितलं नाही. तो म्हणलं सांगायचं कसं, त्याला संकोच वाटला. वेळ म्हणाले अंधळा, त्यांनी महाराजांना सांगितलं नाही. पण महाराजांनी वाच म्हटल्याबरोबर आता सत्पुरुषांचं हुकूम झाला, आज्ञा झाली, तर वाचायलाच पाहिजे म्हणून तो बघायला लागला. तर त्याला दृष्टी प्राप्त झाली, त्याला दिसायला लागलं. आणि तो त्याला एकदम आनंद झाला. तो म्हणला, महाराज म्हणले मला दिसायला लागलं. आणि तो वाचायला लागला. आणि त्यांनी वाचलं, एक पॅरेग्राफ वाचला, 2 पॅरेग्राफ वाचले, पूर्ण पान वाचलं. त्याला एवढा आनंद झाला. आणि मग महाराजांनी त्यांनी सांगितलं, म्हणले महाराज मी वाचत नव्हतो म्हणजे काय, तर मला मी आंधळ आहे, वाचता येत नव्हतं, पण मी सांगणार कसं म्हणजे तुमच्यासमोर. मला संकोच वाटला म्हणून मी काही बोललो नाही. पण म्हणले तुम्ही मला रागवला, ती माझ्यावर कृपा झाली. म्हणजे संत सत्पुरुष रागवतात, ही त्यांची कृपा असते बघा. आणि लोकांना हे कळत नाही. त्याच्यात अहंकारामुळे त्याला असं वाटलं की महाराज मला रागवले, संत सत्पुरुष रागवले. आम्ही कोणाला रागवत नाही, कारण रागावलं तर काय होतं, अरे त्याच्यावर कृपा होईल. रागावलं, सद्गुरू रागावले म्हणजे कृपा होणार, हे लोकांना कळत नाही. आणि आम्हालाही लक्षात येतं, अरे रागवायचं नाही, याचं यांनी काही केलं तरी रागवायचं नाही, कारण रागावलं तर काय होईल, याच्यावर कृपा होईल. कृपेला तर पात्र नाही, अजून हा कृपेला पात्र झालेला नाही. मग याच्यावर आपण रागावलो तर याच्यावर कृपा होईल. एक तर कृपा होईल, पण त्याला कळणार नाही, तो सोडून जाईल. असं झालेलं आहे आमच्याकडे झालेलं आहे की आम्ही रागावलोय का गृहस्थाला, खरं त्याच्यावरती कृपा झाली, परंतु त्याने तो अहंकारामुळे ते कृपा त्याला कळली नाही आणि तो निघून गेला. म्हणजे कृपा घ्यायला तो पात्र पाहिजे. आणि म्हणून आम्ही तेव्हापासून धडा घेतला की जाऊ दे, आपण कोणाला काय कुठली त्यांनी चूक केली तरी आपण काही बोलायचं नाही. हे आम्ही खुणगाठ बांधले, किती चुका त्याला करू द्या, आपली कृपा फुकट कशाला घालवायची. आणि तो तर पात्र नाहीये, मग तिथे हुज्जत होणार, मग आपण काही बोलणार, मग तो काही बोलणार. मग त्या व्यक्तीशी आम्ही या व्हॉट्सअपवर तो लिहायचा, मग आम्ही लिहायचो, तो लिहायचा, आम्ही लिहायचो. असं करता करता केवढं तरी त्याचा एक ग्रंथ झाला असता. असं होत राहिलं. आम्हाला असं वाटलं की हा सुधारेल, पण नाही, त्यांनी ती कृपा घेतलीच नाही म्हणून. आणि तो निघून गेला. नंतर पश्चात्ताप झाला त्याला, खूप खूप पश्चात्ताप झाला. आणि मला आता मी येतो म्हटलं, आता नको येऊ, आता हद्द झाली म्हटलं, बेहद. काय ते याचं एक दर्द जब हद से गुजर जाता है, दर्द जब हद से गुजर जाता है तो खुद दवा बन जाता. दर्द म्हणजे एवढं दुःख येतं, हद से गुजर जाता है, त्याची मर्यादा होऊन जाते, मर्यादेच्या पलीकडे तो जातो. तेव्हा त्याचं ते दुःख म्हणजे स्वतः ते दुःखच एक दवा होऊन जाते, ते एक औषध होऊन जातं. तसं म्हणाला, अभी तो हद हो गई,
आता म्हणले काही उपयोग नाही. पण त्याला एवढा पश्चाताप झाला, एवढा रडून रडून सगळं झालं. पण आमच्या ठिकाणचा परमेश्वर, त्याला काय असं वाटलं नाही. म्हटलं माझ्या ठिकाणी असं वाटलं असतं तर मी परत तुला हे केलं असतं, पण माझ्या ठिकाणच्या परमेश्वराला काय वाटत नाही, म्हणजे मग हे बरोबर नाही. तेव्हा गजानन महाराजांनी त्या आंधळ्या व्यक्तीला, त्यांना माहिती नाही महाराजांना की हा आंधळ आहे का काय, आणि त्याला त्यांनी रागावले. रागावल्याबरोबर त्याच्यावर कृपा झाली आणि त्याला दृष्टी प्राप्त झाली. संत सत्पुरुषांचं महात्म्य केवढं आहे. दृष्टीहीन माणसाला दृष्टी आली, असं महाराजांच्या ग्रंथात लिहिलेलं आहे. तेव्हा त्यांनी प्रयत्न केला, महाराजांनी सांगितल्याप्रमाणे प्रयत्न केला. काही लोक काय करतात, प्रयत्न करायचा नसतो त्यांना, मग ते काहीतरी सद्गुरू सांगतायत ठीक आहे, लगेच त्यांना करायचं नसतं ना, म्हणून ते काहीतरी बहाणेबाजी जसं म्हणतात, त्याला करायचं नसतं, त्याला आपल्या मनाचं करायचं, बहाणेबाजी काहीतरी करतो आणि सद्गुरूंच्या लक्षात येत आहे हा बहाणेबाजी करतोय, मग ते काही बोलत नाही. पण त्याला त्या चमत्काराचा अनुभव नाही येत. सद्गुरू तुम्ही काही चमत्कार केले, अरे आम्हाला चमत्कार करण्याची गरज नाही म्हणा, तो चमत्कार आपोआप घडेल, तुझा भाव जसा असेल त्याच्याप्रमाणे तो चमत्कार घडेल. तेव्हा जो प्रामाणिक असतो त्याला त्या चमत्काराचा अनुभव येतो, चमत्कार घडतात. आमच्या महाराजांनी लिहिलं होतं, त्या टाइम्स ऑफ इंडियाला महाराजांचे लेख वगैरे यायचे इंग्लिशमध्ये, महाराजांनी लिहिलं होतं. त्यावेळेस चमत्काराच्या विषयावर काही चर्चा चालू होती. महाराजांनी लिहिलं होतं की चमत्कार हे घडतात, मिरॅकल्स डू हॅपन, चमत्कार घडतात, करावं लागत नाही. जो चमत्कार करतो तो ढोंगी असं समजायचं. परमेश्वराची सत्ता आहे. संत सत्पुरुषांना जेव्हा असं वाटतं तेव्हा त्याच्याप्रमाणे त्यांचा संकल्प एवढा शक्तिवान असतो की त्यांना वाटतं तसं होतं, असा संकल्प जबरदस्त त्यांचा असतो. तेव्हा म्हणाले की हे वेदानाम सामवेदोस, आता वेदामध्ये मी सामवेद आहे असं भगवान सांगतात. वेदानाम सामवेदोस, आता सामवेद आपण सांगितलं की सामवेदामध्ये तो संगीतमय आहे आणि संगीतामध्ये तो गायला जातो. आमच्याकडे ते तेलंगी ब्राह्मण यायचे आणि ते सामवेद म्हणायचे, तेलंगणातून यायचे. आमच्या घरी असं वातावरण होतं की कोणी ब्राह्मण आला आणि ते आधी एखादा ब्राह्मण यायचा, मग त्या ब्राह्मणाने जवळजवळ 7-8 ब्राह्मण, कधी कधी 7-8-10 ब्राह्मण तो घेऊन यायचा. मग ते दोघं असे 2 ओळीत समोरासमोर बसायचे आणि मग साम गायन करायचे आणि एवढं छान वाटायचं. अगदी गायन म्हणजे गायन, त्या सामवेदातल्या ऋचा ते छान असे हातवारे करून हे करून आणि सगळे एकच सुरात. मग एकाचं संपल्यावर लगेच दुसऱ्यांचं सुरू व्हायचं, दुसऱ्या पक्षाचं सुरू झालं की संपलं की दुसऱ्या पक्षा पहिल्याचं सुरू व्हायचं. असं एवढं जुगलबंदी सारखं ते एवढं छान वाटायचं सामवेद. आणि म्हणून भगवान म्हणतात की वेदानाम सामवेदोस्मी, अरे वेदामध्ये मी सामवेद आहे. म्हणून मनाचे श्लोक हा सामवेद आहे. म्हणून म्हणतात साम म्हणजे सा हा शब्द, सा आणि म, सा आणि अम या शब्दाने साम हा शब्द झालेला आहे, याचा संधी झाला. तेव्हा याचे अनेक अर्थ आहेत. सा म्हणजे दिवलोक, पृथ्वीलोक आणि त्याच्यावरचा जो प्रकाशमय लोक आहे त्याला दिवलोक असं म्हणतात. सा म्हणजे दिवलोक आणि अम म्हणजे पृथ्वीलोक.
अम म्हणजे पृथ्वीलोक आणि सा म्हणजे द्यूलोक. त्या द्यूलोकातून प्रकाश आपल्याला येतो, सूर्याचा प्रकाश येतो, भगवंताचं ज्ञान स्वरूप, त्या ज्ञानाच्या लहरी आपल्याकडे येतात. त्याला द्यूलोक असं म्हणतात. म्हणजे साम म्हणजे द्यूलोक आणि पृथ्वीलोक याचा समन्वय आहे. सामवेदात समन्वय आहे सगळ्याचा. सामवेदामध्ये समन्वय, सिंथेसिस, म्हणून आपण म्हटलं सिंथेसिस ऑफ ऑल वेदास. त्याच्यानंतर सांगतात सा म्हणजे ऋग्वेद आहे. ऋग म्हणजे त्याच्यात ऋग्वेदाच्या ऋचा आहेत आणि अम म्हणजे गायन आहे. नुसत्या ऋचा आहेत म्हणायचं असं नाही म्हणा, त्याच्यात गायन आहे, गायन करून ते ऋचा म्हणतात ना. असा दोघांचा समन्वय आहे, गायनांचा आणि ऋचांचा समन्वय आहे. सा म्हणजे ज्ञान आणि अम म्हणजे कर्म. सा म्हणजे विद्या किंवा ज्ञान आणि अम म्हणजे कर्म, असं मिळून साम होत. नुसती विद्या आहे, नुसतं ज्ञान आहे तर ते कोरडं होईल म्हणजे काय. नुसता बोलाचीच कडी बोलाचाच भात जसं आपण म्हणतो ना, तेव्हा ज्ञान आहे नुसतं पण कर्म नाही, त्याच्याप्रमाणे आचरण नाही आहे, तर काय त्या ज्ञानाचा काही उपयोग नाही म्हणत, त्यांनी नुसतं अहंकार होईल. म्हणून सा म्हणजे ज्ञान आणि अम म्हणजे कर्म, याचा समन्वय म्हणजे सामवेद. आणि म्हणून भगवंताला हा समन्वय प्रिय आहे आणि म्हणून भगवान म्हणतात की सामवेद माझी विभूती आहे. त्याच्यानंतर साम म्हणजे सर्वशक्तिमान परमेश्वर आणि अम म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा यांचा समन्वय. सामवेदामध्ये जीवात्मा आणि परमात्मा यांचा समन्वय सांगणारं ज्ञान आहे आणि म्हणून त्याला सामवेद म्हणतात. म्हणून तो महत्वाचा आहे म्हणजे सर्व वेदामध्ये. त्याच्यानंतर सा म्हणजे सद्गुरू आणि अम म्हणजे शिष्य. सा म्हणजे सद्गुरू आणि अम म्हणजे शिष्य, यांचं संमिलन म्हणजे साम. म्हणजे सद्गुरूंच्या कडून प्रकट होणारं ज्ञानबोधाचं गायन. सद्गुरू हे ज्ञान बोधाचं गायन करतात आणि शिष्याकडून सद्गुरूंच्या महात्म्याचं गायन होतं. सद्गुरू हे ज्ञानाचं, प्रेम भक्ती ज्ञानाचं गायन करतात, ज्ञानबोधाचं गायन करतात आणि शिष्य हा सद्गुरूच्या महात्म्याचं गायन करतो आणि दोघं मिळून दोघांच्या समन्वयाने हे सामवेदाचं गायन होतं. त्याला सामवेद असं म्हणतात. ते साम गायन होतं. सद्गुरू आणि शिष्य यांचं जे गायन आहे एकत्र, सद्गुरू इकडे प्रवचनाच्या रूपाने गायन करत असतात, नंतर भक्ताला सांगतात तुम्ही काहीतरी बोला, मग ते बोलतात, ते काही व्हॉट्सअपवर लिहितात. म्हणजे असं दोघांचं जे गायन आहे त्याला सामवेद असं. भगवंताने गीतेमध्ये सांगितलं की सहयज्ञ प्रजा सृष्ट्वा, सहयज्ञ प्रजा सृष्टा पूर्ववाच प्रजापती. पूर्व म्हणजे पूर्व काळी, पुरातन काळी प्रजापती ब्रह्माने सांगितलं सहयज्ञ प्रजा सृष्टवा. इकडे मी यज्ञ निर्माण केलं, यज्ञविधी निर्माण केले आणि इकडे प्रजेला निर्माण केलं म्हणजे एकाच वेळी. तेव्हा प्रजेची उत्पत्ती झाली, तेव्हाच मी यज्ञाची आणि त्यांचे संपूर्ण जे शास्त्र आहे, त्याचं ज्ञान आहे, त्याचा विधी आहे, याची निर्मिती केली. जसं आपण सहयज्ञ आणि शिष्यांची निर्मिती, शिष्यांना आपण दीक्षा देतो आणि त्याच वेळी यज्ञ करतो. सहयज्ञ, यज्ञासह त्यांना दीक्षा देतो. नुसतं आपला दीक्षा दिला, मंत्र दिला असं नाही. ते एकीकडे दीक्षा दिला, मंत्र दिला की एकीकडे होम यज्ञ सुरू असतो, यज्ञ सुरू कर. म्हणजे सहयज्ञ, शिष्याचा जन्म होतो. सद्गुरूंच्या पोटी शिष्याचा जन्म होतो म्हणजे प्रजनन होतो, प्रजा सृष्टवा. आणि एकीकडे यज्ञ, त्याच वेळी यज्ञाचं यज्ञविधी, त्याची निर्मिती, त्याला शिकवलं जातं. तेव्हा त्याची प्रत्यक्ष कार्यवाही करण्याचं, व्यवस्थापन करण्यासाठी ही निर्णय देवतांची नियुक्ती आहे. व्यवस्थापन काही परमेश्वर नाही करणार, परमेश्वर अकर्ता अभोक्ता आहे.
आणि परमेश्वराचे अवतार म्हणजे सद्गुरू, तेही अभोक्ता अकर्ता आहे. मग ते काय करतात, तर ते सर्व व्यवस्था करून, कार्यात सर्व व्यवस्था करून ठेवतात आणि एकेका भक्ताला नियुक्त करतात. किरण मुळेंना आम्ही सांगितलं की तुमच्याकडे तुम्ही प्रवचनाचं हे करा. आम्ही सांगितलं नाही, त्यांनीच आम्हाला विनंती केली की सद्गुरू आमच्याकडे येऊन तुम्ही प्रवचन करा. आणि तेव्हापासून हे सुरू झालं. आणि नंतर मग ऑनलाईन तर नंतर सुरू झालं. तेव्हा त्यांची नियुक्ती आम्ही केली. व्यवस्थापन, ते सगळं व्यवस्थापन बघतात. आम्ही कुठे काय बघतो, आम्ही इकडे येऊन फक्त बोलतो, पण सगळं व्यवस्थापन ते करत असतात. कोणी हे अभंग पद कोणी म्हणायची, कसं काय, हे सर्व ते व्यवस्था बघत असतात. कोणी बोलायचं, प्रसाद काय, हार काय, सगळं काय, हे सर्व ते बघत असतात. आणि म्हणून हे याला व्यवस्थापन असं म्हणतो. घोरपडे ते तिकडे व्यवस्थापन करत असतात, सगळ्यांना सांगत असतात काय तुम्ही या, इकडे या, त्यांचं सुरू असतं. आमचे चव्हाण ते म्हणतात सद्गुरू चला कुठेतरी आपण जाऊया गाडीने. ते गाडीने कुठे आम्हाला घेऊन जातात. तेव्हा म्हणजे असे भक्त व्यवस्थापन, जसे भक्त आमच्याकडे आहे निरनिराळ्या गोष्टी करण्याकरता, निरनिराळ्या भक्तांनी कोणी गायन करतात, कोणी लिहितात, कोणी घरी बोलवतात भक्त आम्हाला, सद्गुरू तुम्ही या. मी विनीतच्याकडे गेलो होतो. विनीतने आम्हाला बोलवलं आणि फार मोठा छान प्रोग्राम, एवढा छान तो कार्यक्रम त्यांनी केला. आम्ही विनीतला म्हटलं तू येत नाही काय, तू प्रवचन वगैरे ऐकत नाही, पण त्याला काही अडचणी होत्या, त्याच्यामुळे त्याचं अडचणींचं निवारण झालं. आता त्याला म्हटलं तू आता येत जा. त्याने आम्हाला बोलवलं. आम्हाला वाटलं की किरण मुळे आणि सर्वांना माहिती असेल, रोहिणी वगैरे जोशी यांना, की आम्हाला त्यांनी बोलवलंय. पण त्यांनी कोणाला सांगितलं नाही की सद्गुरू येणार आहे, तुम्ही सरप्राईज. आणि आम्हाला त्यांनी बोलवलं, आम्ही गेलो. आम्हाला त्यांनी टॅक्सी वगैरे बुक करून दिली. आम्ही तिथे गेलो आणि मग सगळ्या लोकांनी बघितलं तर सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं, अरे सद्गुरू कसं काय म्हणाल. ते आपल्याला तर माहिती नाही. म्हटलं तुम्हाला माहिती तर नाही, म्हणलं आम्हाला माहिती नव्हतं, पण आनंद झाला सगळं. मग तिथे त्याला म्हटलं काय कार्यक्रम काय आहे. मोठा हॉल घेतलेला होता आणि त्या हॉलमध्ये त्याला मुलगा झालेला, त्याच्या नामकरण विधीच्या निमित्ताने त्यांची सगळी नातेवाईक मंडळी वगैरे सगळं जमलेली होती. तेव्हा मी त्याला विचारलं काय प्रोग्राम काय. त्याने आम्हाला चांगल्या आसनावर बसवलं पुढे वगैरे, नमस्कार केला. त्याची पत्नी तिने नमस्कार केला, सगळ्या लोकांनी केला, हार घातला, पूजन केलं. आणि मी त्याला म्हटलं काय प्रोग्राम, तर त्याला लक्षात आलं एकदम. बघा शिष्य असतो तो एवढा सावध असतो की सद्गुरू काय म्हणतायत, त्यांच्या मनात काय आहे. नाहीतर कोणी असेल तर त्यांनी ठरवलं तसं करायचं असं. पण त्यांनी बरोबर चाणाक्षपणे अत्यंत अलर्ट होता तो. मला एकदम कौतुक वाटलं. म्हटलं आपण कशाला सांगायचं, त्यांचं काय असेल ते होऊ द्या. त्यांनी काय ठरवलं असेल, आपण काहीतरी सांगायचं म्हणजे त्यांचं जे व्हायचं ते बरोबर होणार नाही. मध्येच आपण काहीतरी त्याच्यात सांगितलं आणि त्यांना ते शक्य झालं नाही तर कसं करणार. म्हणून मी काही बोललो नाही. पण त्याच्याबरोबर लक्षात आलं. म्हटलं काय प्रोग्राम आहे, तर म्हटलं की पाळण्यात घालण्याचा प्रोग्राम आहे, ते स्त्रिया करतायत. म्हणलं सद्गुरू तुम्ही काय विचारलं काय, तुम्ही सांगा ना. म्हणत तुम्ही सांगितलं तर मी करीन म्हणाल. तुम्ही सांगा काय करायचं. मग मी म्हणलं अरे आता हे संधी आली. मग मी त्याला सांगितलं अरे नामकरण विधी हा आपल्या 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे, फार महत्वाचा संस्कार आहे म्हणलं. आणि तो संस्कार त्या लहान मुलावर होतो आणि तो संस्कार घेतो, ही मोठी गंमत आहे म्हणले. लहान मुलाला बोलण्याची भाषा समजत नाही, पण आईने घेतलं की ते एकदम किती रडत असलं तरी ते गप्प होत. वडिलांचा स्पर्श, आईचा स्पर्श, वातावरणाचा स्पर्श, सर्व याचं
तो संस्काराने घेत असतो, संस्कार त्याच्यावर होत असतात, एवढा संस्कारक्षम तो असतो. आणि म्हणून त्याचा नामकरण विधीचा हा एक संस्कार आहे. मग त्या नामकरण विधीमध्ये आम्ही त्याला सांगितलं की कसे कसे संस्कार असतात, की म्हटलं आधी संस्कार असतो. आम्ही तिथे, मग त्यांनी मला माईक दिला, म्हणले सांगा तुम्ही आता. मग आमचं तिथे प्रवचन सारखंच झालं, प्रवचनच झालं. मला वाटतं अर्धा तास 40 मिनिटं वगैरे आमचं प्रवचन झालं. काही ठरवलेलं नव्हतं. तो म्हणाला हे तुम्ही सांगा सगळ्यांना. मग सगळे नातेवाईक मंडळी सगळे. नाहीतर काय होतं इतर ठिकाणी ते येणं जाणं, खाणं पिणं, देणं घेणं असंच होतं. येणं जाणं, नंतर खाणं पिणं, तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुमच्याकडे येऊ, नंतर खाणं पिणं होतं, नंतर देणं घेणं होतं. यालाच कार्यक्रम म्हणतात. परंतु सद्गुरूंचं अधिष्ठान तिथे असलं की तो कार्यक्रम कसा होतो. खाणं पिणं तिथे होतं, येणं जाणं, खाणं पिणं, देणं घेणं सगळं होतं. परंतु तिथे परमेश्वराचं अधिष्ठान सद्गुरूंच्या रूपाने तिथे आलं. जिथे ज्ञानाचं श्रवण, प्रेम, भक्ती, ज्ञानाचा आनंद तिचा फुलतो, म्हणले आनंद असा फुलतो आणि सगळ्यांना आनंद होतो. मी त्याला सांगितलं, अरे त्या मुलाच्यावर आधी एक कलश घेऊन या, त्याच्यावर स्वस्तीचं चिन्ह काढा, ओम काढा, स्वस्तीचं चिन्ह काढा. तर तिथे एक कोणी बाई होत्या, त्यांचे नाते त्या मुलुंडला राहतात. त्या मला अत्यंत अगत्याने विचारायला लागल्यात, तुम्ही कोण, कुठून कुठून आलात, काय करतात, त्यांना काही माहिती नव्हतं. मी त्यांना सांगितलं असं. मग त्यांनी तो कलश घेतला, त्याच्यात पानं ठेवली, त्याच्यात जल ठेवलं आणि माझ्याकडे दिलं. मग मी त्या मंत्र म्हणून त्याला बालकाच्या अंगावर पाणी शिंपडलं. तर बालकाच्या अंगावर पाणी शिंपडणे याच्यात किती हे असतं. आम्ही सगळ्यांना सांगतो, अरे ही जी कृती आहे म्हटलं, हा जो संस्कार आहे की तो बालक 84 लक्ष योनीतून येता 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 84 लक्ष योनीतून पशूंच्या, पक्ष्यांच्या, अनेक किड्या मुंगी सगळ्या या योनीतून येता येता तो मनुष्य योनीत त्याला प्राप्त झाली. पण त्या सर्व योनींचे संस्कार त्याच्यावर आहेत अजून. आणि म्हणून ते सर्व संस्कार जाण्यासाठी त्याच्यावर मंत्रांनी पाण्याने जलाचं प्रोक्षण केल्यानंतर ते सर्व संस्कार निघून जातात. ते सर्व वाईट संस्कार, त्या योनीतले ते सर्व पाप संस्कार सगळे निघून जातात. असं म्हटल्यावर विनीत म्हणाला, अरे वा वा, बघा म्हणजे कसं भक्त कसा असतो. अरे वा वा, फार सुंदर म्हणा. आणि त्याला जाणवलं की हे सगळे संस्कार असे निघून गेले पाहिजेत आपल्या बाळाच्या ठिकाणी. तो सगळे संस्कार आणि तो पवित्र, त्याचं केवढं भाग्य. मला एवढं आश्चर्य वाटतं, प्रत्येकाला असं भाग्य लाभत नाही. त्याचे वडील पण, त्यांनी पण भाषण केलं. म्हणले त्यांच्या लग्नाच्या वेळेला कोणतरी असे सत्पुरुष आले होते आणि म्हणले आज त्याच्या मुलाच्या नामकरणाच्या विधीच्या निमित्ताने सद्गुरू आले प्रत्यक्ष. त्यांना एवढा आनंद झाला, त्यांनी 2 मिनिटं बोलले ते. तर पहिला हा संस्कार आम्ही केला आणि लोक ऐकत होते. म्हणलं अरे वा, म्हणजे तुम्ही इतकं फार चांगलं सांगितलं. आणि आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे की त्यांचे नातेवाईक कोणी, त्यांची बहीणच होती, मुळेंची बहीण आणि त्यांची बहीण. तर ते आमच्या डोंबिवलीलाच राहतात. ते आमच्याबरोबर गाडीमधून आले आणि त्याच्यामुळे त्यांना खूप बोलायचं होतं, काही प्रश्न विचारायचे होते. आणि गमत म्हणजे त्यांची लहान मुलगी आहे शाळेत जाणारी. तर तिला म्हटलं काय तुला आवडलं का. हो म्हणले मला खूप आवडलं. आणि म्हणले मी नुसतं आवडलं नाही तर तुमचं प्रवचन चालू असताना तिने रेकॉर्ड पण केलं. बघा लहान मुलांमध्ये केवढी समज असते बघा. तर हे काहीतरी विशेष गोष्ट आहे असं तिच्या लक्षात आलं आणि तिने ते सगळं प्रवचन माझं रेकॉर्डिंग केलं. अरे वा म्हटलं, मला ते रेकॉर्डिंग पाठवून दे तिला म्हटलं. तेव्हा हा एक संस्कार की त्याच्यावर पाणी शिंपडलं. त्याच्यानंतर त्याला म्हटलं करगोटा बांधायचा हा एक संस्कार असतो कमरेला. मग त्या संस्कारामध्ये काय विशेष आहे तर पुढे जाऊन त्याला तो धैर्यवान व्हावा, शौर्यवान व्हावा, बलवान व्हावा, असं तो घाबरट नाही झाला पाहिजे. आणि म्हणून पूर्वी कसं योद्धे लोक
कमरेला बांधायचं असं, आणि मग युद्धात किंवा आपण काही खेळ वगैरे खेळायला जातो तर कमरेला आपण बांधत होतो, किंवा कुठल्या एखाद्या कामाला सज्ज व्हायचं तर आपण म्हणतो कमर कसली हा, काय हिंदीमध्ये म्हणतात किंवा मराठीत म्हणतात मी कंबर बांधून कामाला लागले. तर तसं कंबर बांधल्याशिवाय तो जोश येत नाही, काय तो धैर्य आणि ते शौर्य दाखवता येत नाही, सर्व दुर्बलता निघून जाते. तर करगोटा बांधण्यामध्ये हे, या संस्कारामध्ये एवढे हे आहे. अहो साधे साधे संस्कार दिसतात, पण त्या संस्कारामध्ये किती साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे, नित्याच्या अवलोकने जनपरी होती किती आंधळे. लोक आंधळे होतात, त्याला माहिती नसतो. करगोटा बांधत असतील पण कशा करता बांधतात हे माहिती नाही, काय त्याच्यावर पाणी भटजी शिंपडतात पण ते कशा करता शिंपडतात हे माहिती नाही. की एवढे जे संस्कार आहेत 84 लक्ष युनिटले, ते एका नुसत्या सद्गुरूंच्या सत्पुरुषांच्या पाणी प्रोक्षण केल्यामुळे ते निघून जातात म्हणतात, आणि तो शुद्ध होतो करगोटा बांधण्यास. त्याच्यानंतर त्याला सांगितलं वडिलांनी, आईनी त्याला सूर्याचं दर्शन करावं म्हणून बाहेर म्हटलं घेऊन जा. मग सूर्याचं दर्शन करू. तर सूर्याचं दर्शन का करायचं, तर म्हणजे त्याच्या ठिकाणी जीवलोकातून ते तेज त्याच्या ठिकाणी यावं. संस्कार क्षम असतं, हे वय संस्कार क्षम असतं, आणि सूर्यलोकातून जीवलोकातून तो जो प्रकाश आहे म्हणजे तो त्याच्या ठिकाणी आकर्षित केला जातो, आणि ते बालक तेजस्वी होते, त्याची बुद्धी तेजस्वी होते, शुद्ध होते. असं त्या संस्कारामध्ये हे आहे. मग तो संस्कार केला. त्याच्यानंतर म्हणले त्याच्यानंतरचा संस्कार त्याला मधुप्राशन ज्याला समजलं, की चमचामध्ये मध घ्यायचं, आणि संत सत्पुरुष सद्गुरू असतील त्यांनी त्या चमच्यामधून त्या लहान मुलाला ते भरवायचं, साठवायचं, तो चाटायला लागतो. मग या संस्कारात काय म्हणले, मधु हे गोड असतो. मधु मधुरम द्राक्षा मधुरा सुधापि मधुरैव तस्य तदेव हि मधुरम यस्य मना यत्र संलग्नम. त्या लहान मुलांचं मन तिथे संलग्न होतं. मधुर गोड असतो, मध हा गोड असतो, आणि म्हणून त्याचं मन, लहान मुलाचं मन त्या मधूमध्ये चाटण्यामध्ये एकरूप होतं, एकाग्र होतं. मधु मधुरम. आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याला माधुर्य, त्याच्या ठिकाणी त्याच्या जिव्हेला माधुर्य येत, त्याची जिव्हा मधुर होते. बघा संस्कार कसा आहे. आणि लहानपणचा संस्कार तो एवढा हे असतो, पक्का असतो, जिव्हा मधुर होते, आणि त्याच्यामुळे तो मधुर बोलायला लागतो, गोड बोलायला लागतो. म्हणजे सगळ्याशी नाहीतर म्हणलं मनुष्य एकदम कटू बोलतो, दुसऱ्याला वर्मी लागेल अशा गोष्टी बोलतो. जर असा संस्कार झाला नाही तर तो काय बोलेल, काय करेल, काय सांगता येत नाही. आणि जिव्हा तर सांगितलं, गुलाबराव महाराज सांगतात, अरे जिव्हा हे शस्त्र आहे, लक्षात ठेव. जिव्हा मोठ्या दुधारी शस्त्र आहे म्हणले, ते तुझ्यावर कधी उलटेल काय सांगता येत नाही. आणि म्हणून जिव्हा हे शस्त्र आहे, आणि शस्त्र म्हणून जिव्हेचा वापर कर. पण आधीच त्या जिव्हेला अशी गोडी लावली तर गोड बोलण्याची सवय लागल्यामुळे ती तलवार नाही होणार. काय तर गोड बोलण्याची सवय लावल्यामुळे मधुर वाणी होईल, आणि त्याच्यामुळे त्याचे अनेक मित्र होतील. म्हणा आमचे महाराज म्हणायचे की आमचं गोत्र अत्री, म्हणजे महाराजांचं गोत्र अत्री गोत्र. आणि महाराज सांगायचे अत्री त्याची मैत्री, अत्री त्याची सर्वांशी मैत्री. अत्री गोत्र, दत्तगुरूंचं अत्री गोत्र, आमच्या महाराजांचं अत्री गोत्र. अत्री म्हणजे सर्वांशी मैत्री. हे म्हटलं सर्वांशी मैत्री झाली पाहिजे, कोणाशी कटुता नको. आणि कटुता कुठून चालू होते म्हणाले, बोलण्यामधून कटुता चालू होते. म्हणून कस्यचित् किमपि नो हरणीयम मर्मवाक्यमपि नोच्चरणीयम, मर्मवाक्य अपि नोच्चरणीयम, लीलया भवजलम तरणीयम, श्रीपते पदयुगम स्मरणीयम. श्रीपती
भगवान विष्णू त्याचे अवतारचे सद्गुरू श्रीपते पदयुगम स्मरणीयम, त्यांच्या चरणाचं आपण स्मरण करावं. लीलया भवजलम तरणीयम, म्हणजे हा भवसागर जो तो लीलया सहजपणे तरुण जाता येईल. आणि म्हणून असा तो कार्यक्रम फार सुंदर झाला. आणि मग आम्ही त्यांना सांगितलं, म्हटलं आता तुम्ही काय नामकरण करा, नामकरण विधी, नाव ठेवा, चांगलं नाव फार सुंदर त्यांनी ठेवलं, वल्लभ. आम्हाला महाराजांचं एक ते पद आठवलं, त्याच्यात वल्लभ हा शब्द आहे. प्रेमे धावून कांता भेटे वल्लभासी, प्रेमे धावून कांता भेटे वल्लभासी, भेट तुझी व्हावी तैसी देवा. महाराजांचं वचन होतंय, त्याचा महाराजांचे सुपुत्र जे कृष्णास्वामी त्यांनी हे काव्यामध्ये काव्यबद्ध केलेलं, की भक्ती म्हणजे काय हो, भक्ती कशी पाहिजे. प्रेमे धावून कांता, जशी पत्नी प्रिय पत्नी धावत जाते म्हणाले, बेटे वल्लभासी, की पत्नी जशी पतीला बघितल्याबरोबर, आता कुठेतरी बाहेर गावी वगैरे गेलं आणि आल्यानंतर मग ती ज्या रीतीने स्वागत करते, किंवा कुठे आपण जातोय तर जाताना हात वगैरे हे करून पत्नी आपले प्रेम व्यक्त करते, हे खरं पती पत्नीचं प्रेम आहे. आणि आजकालच्या जमान्यात म्हणले तेच नाही. आमच्या मंडळीच आम्हाला खूप कौतुक वाटतं. आम्ही कुठे बाहेर जायला निघालो की ते आहे एकदम, आणि बाहेरून आल्यानंतरही तसंच स्वागत, म्हणजे ते आत असल्यामुळे ते बाहेर येत. तेव्हा असं हे उदाहरण जे म्हणतात, एक्झाम्पल ज्याला सांग, भक्ती कशी आहे, ईश्वराची भक्ती कशी आहे, सद्गुरूंची भक्ती कशी आहे. प्रेमे धावून कांता भेटे वल्लभासी, भेटी व्हावी तैसी तुझी देवा. तशी सद्गुरूंची भेट झाली पाहिजे, की आपण किती दिवसांनी भेटतोय, किंवा सद्गुरू आता जात आहेत तर आता विनीत एवढा आम्हाला पोचवायला, आधी तो आम्ही आलो तर तो बाहेर तिकडे उभा राहिला होता. एकदा महाराज आमच्याकडे आले आणि महाराज येणार होते, तर आम्ही आमच्या घरापासून तो रोड पुष्कळ दूर आहे असं, पण म्हटलं महाराजांना ते जो ड्रायव्हर आहे त्या म्हणजे महाराजांचे शिष्य होते, त्यांना म्हटलं कळणार नाही की कसं यायचं, म्हणून आम्ही त्या मंगतराम पेट्रोल पंप पर्यंत भांडूपच्या तिथपर्यंत आलो. आणि महाराजांची गाडी तिथे आल्यावर महाराजांना एवढा आनंद झाला. महाराज म्हणले अरे किती दूर आहे, म्हटलं इथे इथून आहे, गाडीने म्हटलं 5 मिनिटावर आहे, इथे 10-12 मिनिट लागतात चालत. तो म्हटलं एवढं दूर तू आला, अरे वा वा, एवढं दूर तू आला, तू तिथेच थांबायचं ना. पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद एवढा होता, मला अजूनही आठवतं, एवढा चेहऱ्यावरचा आनंद होता. अरे तू एवढं कसं काय आलास, म्हणा तू तिथेच थांबायचं ना. पण त्यांना एकीकडे आनंद होत होता आणि एकीकडे ते म्हणत होते, एकीकडे म्हणत होते वेगळं आणि आनंद झाला त्यांना दिसत होतं. अरे तू इथे आला, म्हणजे बस बस बस. त्याने आपल्या शेजारी मला बसून घेतलं, नाही तर आपलं त्या एवढ्या मोठ्या सद्गुरूंच्या शेजारी बसायचं म्हणजे आणि महाराजांचं व्यक्तिमत्व एवढं होतं तर ते त्याने आम्हाला, आम्ही पुढे बसायला, नाही नाही तू ये म्हणजे मागे बस, माझ्या जवळ बस. आणि तो
आम्हाला गाडीत बसवून घेतलं त्याने. म्हटलं मी येतो ना, पायी पायी चालत येतो. नाही नाही म्हणे, गाडीत बसू, गाडीत. आणि मग गाडीत बसून आम्ही त्यांच्या बरोबर गेलो. नाही तर सद्गुरू तुम्ही या इकडे या, मग मी तुम्हाला घ्यायला येईन, मग या, मग तुम्ही इथपर्यंत या, मग मी तुम्हाला तिथे भेटीन. अरे असं नसतं ना. सद्गुरूंना त्यांच्या घरी जाऊन तिथून त्यांना घेऊन यायचं असतं. आपल्याला भलेही कष्ट पडले तरी हरकत नाही, पण सद्गुरूंना कष्ट पडू नये असं त्यांचं आहे. आणि सद्गुरूचं असं असतं, अरे ते म्हणजे याला याला उगाच कष्ट नको. ते त्याला सांगतात की तू, मी तिला तिथे भेटेन, मग तिथून ते असं त्याला सांगतो. पण ज्याला आहे असतो तो म्हणतो नाही 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 सद्गुरू मी तुम्हाला. तसं तो विनीत आला तिथे आणि त्या रस्त्यापर्यंत आला आणि तिथे त्यांनी आम्हाला घेऊन पुढे आला. तिथे काहीतरी काम चालू होतं रस्त्याचं आणि पोचवायला सुद्धा आता तो गाडीमधून, तर तिथे ट्रॅफिक जाम एवढा होता काम चालू असल्यामुळे. तो स्वतः गेला तिकडे, तसं ट्रॅफिक पोलीसचं काम त्यानेच केलं. तो सर्व ट्रॅफिक इकडे तिकडे बरोबर मॅनेज करत होता, कारण आमची गाडी गेली पाहिजे ना. नाही तर तिकडचा येणारा ट्रॅफिक एवढा होता की आम्हाला तरी 10-15 मिनिटं आम्ही थांबलो तिथे. शेवटी तो गेला तिथपर्यंत आणि सगळ्या ट्रॅफिक रस्त्याच्या शेवटपर्यंत. याला भाव भाव असं म्हणतात. हे ठरवून काही करता येत नाही. तेव्हा असा अत्यंत सुंदर कार्यक्रम आणि आम्हाला काही कल्पना नव्हती, कारण आम्ही अशा कार्यक्रमात जात नाही कुठे. पण आता आमचा शिष्यच म्हणून आम्ही त्याला गुरुमंत्र दिलाय, तर मी म्हटलं चला आपण, आपला शिष्य आहे, आपण त्याच्याकडे जाऊया, म्हणून आम्ही गेलो. पण आम्हाला कल्पना नव्हती. हो तिथे आमचं प्रवचन झालं आणि अशा व्यक्ती आम्हाला भेटल्या आणि नमस्कार केला आणि एवढा भावपूर्ण तिने. आणि त्यांच्या देवी, त्यांच्या मिसेस त्या म्हणाल्या की मलाही सद्गुरू तुम्हाला विचारायचा काही प्रश्न. म्हटलं विचारा. त्यांची बहीण होती, तिच्याशी तर आम्ही 15-20-25 मिनिटं बोललो. तिलाही काहीतरी बोलायचं होतं, काहीतरी गोष्टी प्रश्न सांगायचे होते. त्यांची ती बहीण, त्यांची ती आणखीन कुठे अंबरनाथला कुठे बदलापूरला राहते. त्याचा लहान भाऊ, आम्ही त्याला मोठा भाऊ म्हणत होतो. म्हणलं विनीत म्हणाला नाही नाही तो माझा लहान भाऊ आहे म्हणतो. म्हणतो त्याची उंची जास्त आहे, पण तो माझा लहान लहान भाऊ आहे. तेव्हा ते म्हणाले सद्गुरू बघा भाव कसा असतो. सद्गुरू आम्ही एकदा या म्हणले आमच्याकडे. आणि त्याची बायको म्हणाली नाही नाही म्हणलं असं नाही, आम्ही तुम्हाला तुमच्याकडे येऊन घेऊन जाऊ म्हणाले. गाडी करून येऊ आणि गाडी करून तुम्हाला घेऊन जाऊ म्हणाले या बदलापूरला. म्हटलं एवढं कशाला, तुम्ही गाडी बुक करा मी येतो. नाही नाही म्हटलं आम्ही इथे येऊ आणि तुम्हाला घेऊन जाऊ, याला भाव असतो. तेव्हा आम्हाला अचानकपणे, आज अचानक भेट घडे, आज अचानक भलत्याच काळी भलत्या वेळी, असं काहीतरी. पण भलत्या काळी भलत्या वेळी नव्हतं म्हणले, योग्य वेळी योग्य काळी ते परमेश्वरांनी ठरवलं असतं म्हणल्या. आम्ही काही ठरवत नाही म्हणून. आणि तो वक्तही त्यांनी थोडंफार ठरवलेलं असतं, पण कशी भेट व्हावी, त्या भेटीमध्ये कसं काय होणार हे परमेश्वरांनी ठरवलेलं असतं, आमच्या हातात काही नसतं. आणि एवढा भावपूर्ण कार्यक्रम झाला, त्याचं वर्णन कोणीतरी लिहावं असं आम्हाला वाटतं. आता बघूया कोण लिहिल त्या भावपूर्ण याचं वर्णन लिहून ते आम्ही आमच्या भगवत कृपा मासिकात ते द्यायचं आहे. तेव्हा असा तो कार्यक्रम. बघ आता या निरूपणामध्ये तो कार्यक्रम सहज आला. आम्ही काही ठरवलं नव्हतं कुठे येणार, कसं येणार, काही ठरवलं नव्हतं, पण तो कार्यक्रम सहज आला. आणि म्हणून हे सर्व जे आहे म्हणले याला गायन असं म्हणतात, कारण याने अंतःकरण भरून येतो. आमचे अंतःकरण भरून आलं, त्यांचंही अंतःकरण तिथे भरून आलं लोकांचं. हे अंतःकरण कशामुळे भरून येतं, तर भावपूर्णता, भगवंताची स्तुती, भगवंताच्या बद्दल त्याचं गुणगायन केल्यामुळे येतं.
भावपूर्णता, आणि ही भावपूर्णता येते आणि त्या भावपूर्णतेने स्तुती स्तोत्र आणि त्या भावपूर्णतेने मंत्र हे जेव्हा संगीतमय होतात. आम्ही 23 खंड काव्य लिहिली आणि भावसरिता याच्यामध्ये गीत गझल पद कितीतरी लिहिली, संगीतमय आहेत. तेव्हा हे संगीतमय स्तुती स्तोत्र भगवंताचं करून ठेवलं. याला सामवेद असं म्हणतात. दुसरा सामवेद काय हो? तो तर सामवेद आहे म्हणजे रुचा आहे, संस्कृतमध्ये आहे म्हणले, पण आताही सामवेद आहेत म्हणले. आणि या सामवेदाच्या गायनाने भक्तांच्या हृदयात भगवंताबद्दलचा भक्तिभाव जागृत होतो. त्याचं गायन केलं असता त्याचा भक्तिभाव जागृत होतो आणि भक्तिभाव उत्कट होतो. भक्तिभाव उत्कट झाला पाहिजे. भक्तिभाव सगळ्यांच्या ठिकाणी असतो, पण तो उत्कट झाला, उत्कटतेला नेला पाहिजे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने तो भक्तांचा भक्तिभाव उत्कटतेला जातो आणि म्हणून त्या कार्यक्रमाची योजना असते. म्हणून सर्वांना बोलवायचं असतं. सगळ्यांचा भाव एकवटतो आणि तो समन्वय होतो. तत्व समन्वयात सर्वांचा भावाचा समन्वय होतो आणि तो उत्कट होतो भाव. नाही ते एकट्या बसून कोणाचा भाव उत्कट होणार नाही. आणि तो भाव उत्कट झाला की तीच समाधी आहे, तीच भक्ती मार्गाची समाधी अवस्था. आणि त्याच समाधी अवस्थेत त्याचं फळ प्राप्त होतं, परमेश्वराची प्राप्ती होते. आणि म्हणूनच रामदास स्वामींनी श्लोकामध्ये हे जे मनाचे श्लोक लिहिले, छंदोबद्ध लिहिले आणि ते भुजंग प्रयात या वृत्तामध्ये आहे. भुजंग प्रयात या वृत्तात आहे. आता भुजंग प्रयात कसं म्हणतात? मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती, सडे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी. हे भुजंग प्रयात वृत्त आहे. आता आमचा वृत्तांचा अभ्यास प्रचंड झालेला आहे महाराजांच्या कार्यामध्ये. वृत्तबद्दल आमची 23 खंड काव्य. यगण आहे भुजंग प्रयातामध्ये. यगण आहे. यगण म्हणजे काय हो? यमाचा यगण. यमाचा यगण म्हणजे य रस्व, मा दीर्घ आणि चा दीर्घ, म्हणजे एक अक्षर रस्व असतं आणि नंतरचे 2 अक्षर दीर्घ असतात. याला यमाचा असं म्हणतात. काय तेव्हा यगण असं, यगण म्हणजे यगण म्हटल्यावर ओळखतात. इथे हा कुठला गण आला? यगण. म्हणजे भुजंग प्रयातामध्ये फक्त यगण आहे, दुसरं काही नाही. आता बघा यमाचा हा शब्द कसा भुजंग प्रयात मध्ये येतो. यमाचा यमाचा हा शब्द भुजंग प्रयातामध्ये म्हणता येतो, कारण यगण आहे. तेव्हा त्याला आम्ही या भुजंग प्रयातला वेगवेगळ्या चाली लावता येतात. आता बघा याला आम्ही मागे एक चाल लावली. मनाची शते ऐकता दोष जाती, हे आमची चाल आहे. हे संगीतात कसं म्हटलेलं आहे? भुजंग प्रयात वृत्त पण संगीतात म्हटलेलं आहे. आणि ते तालबद्ध आहे. झपतालामध्ये म्हणता येतं ते बघा. हा संगीतबद्ध आहे. म्हणजे हे जे सामवेद आहे, सामवेदामध्ये संगीत आहे, ताल आहे, सूर आहे, सगळे संगीत त्या सामवेदामध्ये. म्हणून भगवान म्हणतात काय? वेदानाम सामवेदोस. मग भुजंग प्रयातामध्ये हे रागामध्ये म्हणता येतं. भुजंग प्रयात वृत्त हे तर वृत्त आहे, ते रागामध्ये म्हणता येतं आणि त्याला ताल पण आहे. कुठला? जपताल आहे. ते मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी,
चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी, म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी. मग याचं गायन आहे, त्याच्यामुळे भक्तिभाव निर्माण होतो या गायनामुळे. नाही तर नुसतं असं म्हणतो मनाची शते ऐकता दोष जाती, मती म्हणते साधना योग्य होती, तडे दान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी. जय जय रघुवीर समर्थ. अरे असं म्हटलंय, असं नाही म्हणत. काय मनाची शते ऐकता दोष जाती असेल का? तेव्हा म्हणले हा सामवेद आहे. सामवेदाचं काय? आणि म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत जनाबाई, संत गोरा कुंभार, चोखामेळा, संत कबीर, संत मीराबाई, या सर्व संतांनी अभंग, पद, दोहे, वृत्त अशा अनेक छंदामध्ये काव्यरचना केली. आणि प्रेम, भक्ती, ज्ञान आणि कर्म, उपासना, ज्ञान यांना संगीतबद्ध केलं. त्यात ज्ञान आहे, प्रेम आहे, भक्ती आहे, सगळं आहे. म्हणजे संतांचे अभंग, काव्य हे सामवेदच आहे. तर असं म्हटलं तर हे काय अतिशयोक्ती नाही. आमच्या महाराजांनी अनेक पद केले, अभंग, नाट्यगीत आम्हीही लिहिली. आणि म्हणून आणि श्रीहरी तर म्हणले कृतामनाय गानम. श्रीहरीचं वैशिष्ट्य काय? तो वेदांचं गायनच करत असतो. कृतामनाय गानम. प्रत्यक्ष भगवान श्रीहरी वेदांचं गायन करतात. ते कुठल्या वेदाचं गायन करतात? सामवेदांचं गायन करतात. म्हणून भगवान म्हणतात मला भक्तांनी केलेलं व माझ्या विभूती असलेल्या देवतांचं गायन फार प्रिय आहे. मला माझं गायन आणि देवतांचं, माझे अंग असलेल्या देवतांचं गायन फार प्रिय आहे. आणि म्हणून भगवान म्हणतात मत भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. तसंच आत्मगान म्हणजे काय? आत्म्याचं गायन, आत्म्याने केलेलं गायन. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी अनाहत नाद सुरू होतो. आधी गायनामध्ये काय काय म्हणतात? आधी एखादा सूर लावतात, असं का करतात? म्हणजे आधी तो निर्गुण नाद प्रगट झाला आणि मग त्या निर्गुण नादामधून गायन प्रगट झालं. आणि सर्व संत सत्पुरुष सद्गुरू तो म्हणले नाद श्रवण करत असतात आणि तिथून उच्चार प्रगट होतो. जेथोनी उच्चार प्रगटे ओंकार, तो हा विश्वंभर हृदयी वसे, तो हा विश्वंभर हृदयी वसे. तो विश्वंभर आपल्या हृदयात, संत सत्पुरुषांच्या हृदयात आहे. आणि म्हणून वेदांना, म्हणून तिथून नाद प्रगट होतो, म्हणून तिथे वेद प्रगट होतात, गायन प्रगट होतो. आणि म्हणून भगवान म्हणतात की वेदानाम सामवेदोस्मी, असं भगवान म्हणतात. मग पुढे सांगतात देवानाम अस्मी वासव, आणि देवांमध्ये मी वासव आहे. वासव आहे म्हणजे देवांचा राजा इंद्र मी आहे. वासव म्हणजे इंद्राचं दुसरं नाव आहे. आणि इंद्रपद कोणाला मिळतं? हजारो वर्ष जो कठीण तपश्चर्या करतो त्याला इंद्रपदाची प्राप्ती होते. आणि म्हणून वेदांमध्ये इंद्रदेवतेचा खूप मोठा गौरव केलेला. वेदांमध्ये खूप गौरव आहे इंद्रदेवतेचा. आणि यज्ञामध्ये इंद्र हा प्रमुख देवता आहे. सर्व देवांचा राजा हा इंद्र आहे. म्हणून सगळ्या देवांच्या आहुती देतात इंद्राच्या. इदम इंद्राय इदम नमो, इंद्राय स्वाहा इदम नमो, असं म्हणतात. तो मुख्य देव आहे. आणि देवगुरु बृहस्पतीच्या नंतर त्याचा क्रमांक आहे. इदम बृहस्पतये स्वाहा, इदम बृहस्पतये इदम नमो, असं म्हणतात. आणि यज्ञामध्ये इंद्राला आहुती दिली जातात. कारण तो धन, संपत्ती, यश, कीर्ती, पद देणार आहे. कोणाला काही पद पाहिजे असत, उच्च पद पाहिजे असत. आता रोहिणीचं, तिला उच्च पद मिळालं, काय तिचं प्रमोशन झालं. काय झालं तर म्हणलं ती एवढ्या भावाने पद म्हणत असते, सेवा करत असते. तेव्हा इंद्र हा धन, संपत्ती, यश, कीर्ती आणि पद देणार आहे. परंतु आमच्या मनामध्ये एक प्रश्न आला
की पुराणामध्ये मात्र त्याचं चरित्र काही तेवढं चांगलं नाही आहे म्हणा. पुराण काही त्याच्या चरित्राबद्दल एवढं काही चांगलं म्हणत नाही असं दिसून येतं. अशा कितीतरी कथा आहेत. अहल्या गौतम ऋषी, ज्याच्यावर आम्ही नाटक लिहिलेलं आहे, त्यात त्याचं खलनायकाचंच काम आहे. जिथे तिथे त्याचं खलनायकाचं काम आहे, भूमिकेत आहे. एवढा मोठा इंद्र, एवढी तपश्चर्या, सर्वात जास्त तपश्चर्या ज्याची असते त्याला इंद्रपद प्राप्त होतं, असं फुकट प्राप्त होत नाही. आणि वेदामध्ये ज्याचं गायन केलेलं आहे, मुख्य देव म्हटलंय, मग प्रश्न असा उपस्थित होतो की पुराणांमध्ये त्याला असं खलनायक का दाखवलंय, त्याचं आचरण एवढं का हे झालं. तो पापमय, कपटी, कामी, हत्या करणारा, पराकुटीचा द्वेष मत्सर करणारा असं पुराणामध्ये दाखवलंय. तेव्हा आमच्या ठिकाणी असं प्रश्न निर्माण झाला, आमच्या ठिकाणी उत्तर त्याचं स्फुरण आलं. आमच्या ठिकाणी उत्तर स्फुरलं की तो अत्यंत तपश्चर्यवान होता. लोक तपश्चर्या करतात, मेडिटेशन करतात, सगळं काय करतात, तपश्चर्या, पण त्याला ज्ञान नव्हतं. कारण तो सद्गुरूंना शरण गेला नव्हता आणि ज्ञान करून घेतलं नव्हतं. आणि म्हणून तो असा खलनायकासारखा तो वागला. तो जर सद्गुरूंना शरण गेला असता, ज्ञान त्यांनी प्राप्त केलं असतं, तर त्याला ते अशी त्याची छवी झालेली नसती म्हणा. आणि दुसरं की त्यांनी जाणून बुजून असं कपट कारस्थान केलेलं नाही, पण तो सद्गुरूंना शरण गेलेला नव्हता. त्याच्यामुळे म्हणाले तो अत्यंत स्वार्थी होता, आत्मकेंद्रित होता. स्वतःच भलं झालं पाहिजे, दुसरं आणि एवढंच नाही, स्वतःचं भलं तर होऊ द्या म्हणा, हरकत. स्वतःला सर्व धन संपत्ती सर्व काही मिळालं पाहिजे, कीर्ती, अत्युच्च पद, असं इंद्रपद मलाच प्राप्त हो. या जगामध्ये जेवढं काही मोठं मोठं पद असतील ते मला प्राप्त व्हावे, धन संपत्ती मला प्राप्त व्हावी, आणि इतर कोणाला ते मिळू नये, आणि मी इतर कोणाला देणार नाही, असं त्याला वाटत होतं. आणि त्याच्यामुळे अतिस्वार्थ बुद्धीने रे पाप साची, आणि त्याची अशी अत्यंत स्वार्थी बुद्धी असल्यामुळे त्याच्या ठिकाणी पापाचा संचय झाला. आणि म्हणून पुराणांमध्ये प्रत्यक्ष वागताना त्याच्याकडून पाप घडत राहील, हिंसा घडत राहील, कपट कारस्थान घडत राहिलं, दुराचरण घडत राहिलं. तेव्हा आपल्यापेक्षा जास्त कोणी तपश्चर्या करू नये. आपल्यापेक्षा जास्त तपश्चर्या केली तर त्याला इंद्रपद मिळेल आणि आपण लहान होऊ म्हणा, आपलं तेवढं महत्व राहणार नाही. आणि म्हणून जर कोणी असं तपश्चर्या करायला लागलं तर तो त्याची तपश्चर्या भंग करत असे. म्हणून त्या अहल्योद्धारामध्ये गौतम सगळ्यात तपश्चर्यावान गौतम होता, सगळ्यात जास्त तपश्चर्या त्याची. त्याला काही इंद्रपद नको होतं, पण इंद्राला भीती वाटायला लागली की याने एवढी तपश्चर्या केली तर आपलं काय होणार. म्हणून त्याची तपश्चर्या मोडण्यासाठी म्हणून त्या अहिल्याचं त्यांनी तो प्रसंग केला. तेव्हा असा प्रकारचा दुराचार करण्यासाठी कपट, हिंसा तो मागे पुढे पाहत नसेल असं पुराणात वर्णन आहे. परंतु त्याच्या ठिकाणी तपश्चर्या करण्याचा महान गुण जो आहे म्हणा, तो भगवंतानी तो गुण दाखवण्यासाठी सांगितलं की वेदानाम सामवेदोस्मी देवानामस्मी वासवः. आणि देवांमध्ये म्हणलं मी वासवः म्हणजे इंद्र आहे. त्याच्यानंतर भगवान सांगतात इंद्रियाणाम मनश्चास्मी. आणि इंद्रिय मनुष्य देहामध्ये अशी एक इंद्रिय आहेत, म्हणजे ते एक इंद्रिय म्हणजे एक करत नाही. वेदांमध्ये सांगितलंय रत्नधातमम म्हणजे हे जे शरीर आहे काय, या शरीरा म्हणजे अशी रत्न आहेत. कुठल्या संतांचं वचन आहे काय, महाराजांचे नेहमी सांगायचे, देह नव्हे हा कल्पतरू, मागितले ते देयाचं. अरे हा कल्पतरू आहे म्हणजे हा हिरा आहे म्हणा, आणि हे जे मागशील ते प्राप्त होईल म्हणा. परंतु भक्ती केली पाहिजे, प्रेम, भक्ती, ज्ञान, सद्गुरूंच्या ठिकाणी शरण जाऊन. शरण म्हणजे पूर्णपणे शरण, आपलं काही नाही, आपलं सगळं सुटलं पाहिजे. माझं मत असं आहे, माझं तसं आहे. आमचे
सच्चिदानंद स्वामी महाराजांचे पट्टशिष्य, त्यांच्या आमच्या वयात पुष्कळ अंतर होत. ते ते म्हणायचे, अरे घाल चुलीत, तुझं सगळं घाल चुलीत म्हणा, तुला असं वाटतं तुला तसं वाटतं, महाराज सांगतायत ना, बस तेच करायचं, असं सगळ्यांना सांगायचं, आम्हाला लोकांना सांगायचं. कधी तुमच्या मनात येईल ना की असं पाहिजे नाही तसं पाहिजे, महाराज असं म्हणतात पण आपण असं करायचं, असं जेव्हा तुला वाटेल ना ते चुलीत घालायचं, घाल चुलीत. आणि म्हणून ते म्हणतात इंद्रियाणाम मनश्चा, तेव्हा म्हणले हे शरीर म्हणजे एक रत्न आहे म्हणा, असं तुझ्या लक्षात तुला असा अनुभव येईल, नाहीतर नाही येणार म्हणले. नाही तर म्हणजे हा देह म्हणजे मातीचा आहे म्हणजे, हा देह मातीचा बनलेला आहे, पंचतत्वाचा बनलेला आहे. रत्न म्हणून, कल्पतरू म्हणून तुला याचा उपयोग, याचा अनुभव येणार नाही. तू जेव्हा सद्गुरूंच्या मनाशी एकरूप होशील, त्यांच्या संकल्पाशी एकरूप होशील, तुझं मन दुसरीकडे, सद्गुरूंचं मन दुसरीकडे, तर म्हणले तुझ्या देह म्हणजे माती, मातीचा बनलेला आहे आणि मातीत जाणार आहे. परंतु सद्गुरूंच्या मनाशी जेव्हा तू एकरूप होशील, तेव्हा सद्गुरू जसे कल्पतरू आहे, दृढ संकल्प, सत्य संकल्प त्यांच्या ठिकाणी, त्यांच्या मनात आलं की ते होणार, तसं म्हणले तू सत्य संकल्प होशील. तेव्हा इंद्रियाणाम मनश्चा अश्मी, एक एक इंद्रिय असं आहे म्हणा की ते रत्न आहे. तेव्हा सर्व इंद्रियामध्ये सुद्धा, सर्व इंद्रियांवर मनाचं नियंत्रण आहे. मन सांगेल तसंच सर्व इंद्रिय करतात, मनाच्या सांगितल्याप्रमाणे. तर मन हे म्हणजे सर्व, मन सुद्धा इंद्रियच आहे, पण सगळ्या इंद्रियांमध्ये श्रेष्ठ आहे. कारण मन एकीकडे प्राणांशी जोडलेलं आहे, एकीकडे इंद्रियांशी जोडलेलं आहे. इंद्रिय त्याच्या नियंत्रणामध्ये आहे, ते सांगतील, मन सांगेल तसं इंद्रिय वागतात. दुसरीकडे प्राणाशी जोडले आहे, प्राणवायू सुद्धा मनाचे, मन जसं सांगेल तसं करतो. मनामध्ये चलबिचल असले तर श्वास एकदम, श्वासाची गती वाढते. मनाला भीती वाटली असेल किंवा काय झालं असेल, चलबिचल असेल तर श्वास वाढतो म्हणा, श्वासाची गती वाढते. कारण मन श्वासाशी जोडलंय, एकीकडे बुद्धीशी जोडलंय. बुद्धी म्हणजे ज्ञान आहे, मन त्या बुद्धीकडे जाताना ज्ञान घेतं बुद्धी. आता काय निर्णय घ्यायचा असं म्हटल्यावर ज्ञान आठवतं. एकीकडे बुद्धीशी जोडलं आणि एकीकडे आत्म्याशी जोडलेलं आहे. आत्म्याशी जोडलेलं आहे, बुद्धीचं इंद्रियाशी जोडलेलं आहे, ठीक आहे, प्राणाशी जोडलं, पण ते आत्म्याशी जोडलेलं. अरे आत्म्याशी जोडलेलं काय आहे, ते आत्म्याचं स्वरूपच आहे. अरे ते आत्म्याचं अज्ञान स्वरूप आहे, अज्ञान स्वरूप, पण स्वरूप आहे आत्म्याच आहे. काय मुलगा कसाही म्हणले मातीत लोळत असला तरी तो आपला मुलगा आहे. काय असं वडिलांना काढणार, तो आपला मुलगा आहे. मग त्याला झाडून, त्याला म्हणले आपण स्वच्छ करूया. सद्गुरू म्हणतो अरे तो माझा शिष्य आहे, तो कसाही असला तरी त्याला म्हणलं मी चांगलं स्वच्छ करणार आहे. त्याच्यामुळे मन हे आत्म्याचं अज्ञान स्वरूप आहे. अज्ञान गेलं की तो आत्मा, अज्ञान आलं की ते मन, आणि अज्ञान गेलं की तो आत्मा, तोच आत्मा. किती सोपं आहे. सद्गुरू म्हणून सद्गुरूचं महात्म्य केवढं आहे की त्या मनाला अज्ञान नष्ट करतात आणि त्या मनाला आत्मा करून टाकतात. तिथे त्याला ठाईच माते परब्रह्म केले, परब्रह्म करतात. एवढी शक्ती आहे. कारण ते मन हे आत्म्याचं अज्ञान स्वरूप आहे. एकीकडे मन आत्म्याशी जोडलेलं आहे, तेव्हा आपण आत्मस्वरूप, परमात्म स्वरूप होतो. सद्गुरूंच्या ज्ञानाची किमय आहे, सद्गुरूंच्या प्रेमाची, प्रेम भक्ती ज्ञानाची किमय आहे की त्याला, त्याच्या मनाला आत्मस्वरूप करून सोडतात. तेव्हा मनाचा संयम साधला की प्राणांचा संयम साधला. मनाचा संयम असला की इंद्रियाचा संयम सहज होतो. इंद्रियाला वेगळं सांगावं लागत नाही, तुम्ही इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका. इंद्रियांचा, मनाचा संयम असेल तर इंद्रियांचा संयम सहज होतो. मनाचा संयम झाला की प्राणांचा संयम सहज होतो. मनाचा संयम साधला की म्हणाले
सप्तधातू, रस, रक्तादी, वीर्य, वीर्य सुद्धा संत पुरुषांचं वीर्य स्खलन होत नाही कधी. आमचे महाराज सांगायचे, अरे संत पुरुषांचं सद्गुरूंचं कधी वीर्य स्खलन होत नाही. का? तर इंद्रियांचा असा संयम असतो. मनाचा संयम झाला की ते वीर्याचा संयम होतो. आणि रस, रक्तादी धातूत त्याचं मनाचा संयम साधला की बुद्धी सहज स्थिर होते. नाही तर बुद्धीचे अनेक फाटा फुटतात. बुद्धी सहज स्थिर होते. आणि मनाचा संयम साधला की म्हणले मन आत्मस्वरूपाशी झालं एकरूप, सहज एकरूप होतं. किंवा म्हणाले अज्ञानाने आवृत झालेलं ते मन, त्याचं ते अज्ञान गेलं सद्गुरूंच्या संगतीने, ज्ञानाने विकार हे निघून गेले की ते मन अत्यंत शुद्ध होतं. त्यालाच आत्मा असं म्हणतात. शुद्ध झालेल्या मनाला काय म्हणतात? आत्मा. आणि अशुद्ध झालेल्या आत्म्याला काय म्हणतात? मन. किती सोपं आहे. आत्मा आणि व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन आत्मा अँड मन? काय मन आणि आत्मा यातला फरक काय? अशुद्ध झालेलं मन, अशुद्ध झालेला आत्मा म्हणजे मन, आणि शुद्ध झालेलं मन म्हणजे आत्मा. आणि म्हणून सद्गुरू त्याच्या मनाला शुद्ध करतात. मग ते परमात्म्याचा सत्य संकल्प त्या मनात येतो आणि ते शक्तिशाली होत. आणि त्या संकल्पामुळे अनेक ब्रह्मांड उत्पन्न होतात. आणि म्हणून भगवान म्हणतात की मी इंद्रियांमध्ये मी मन आहे. एवढी मनाची एवढं सामर्थ्य आहे. इंद्रियाणाम मनश्चास्मी भूतानाम अस्मि चेतना. आणि भूतांमध्ये, सर्व भूतांमध्ये मी चेतना आहे. चैतन्य शक्ती, चैतन्य शक्ती आहे. परमेश्वराच्या ठिकाणचं ज्ञान शक्ती. चैतन्य शक्ती म्हणजे काय? ज्ञान शक्ती, प्राणशक्ती, वाक्शक्ती. चैतन्य शक्तीमध्ये, चैतन्य शक्तीमुळे या 3 शक्ती निर्माण होतात मनुष्याच्या ठिकाणी. ज्ञान शक्ती येते, प्राणशक्ती येते आणि वाक्शक्ती, बोलण्याची शक्ती येते. वाक्शक्ती. आम्ही एवढं का बोलतो? एवढं ज्ञान कसं येतं आमच्या ठिकाणी? एवढा वेळ कसं बोलू शकतो? प्राणशक्ती. ही चैतन्य शक्ती, चैतन्य शक्ती आहे म्हणजे. आणि ती चैतन्य शक्ती आत्म्याच्या ठिकाणून निघते. ही चेतना शक्ती भूतमातांच्या ठिकाणी मन रूपाने प्रवाहित होत असते आणि ती मनापर्यंत प्रवाहित होते. आणि मनालाच माध्यम करून सर्व जीवांचे सर्व व्यवहार ही चैतन्य शक्ती करत असते. आणि म्हणून या चेतना शक्तीलाच अनेक जीवांच्या देहांची आणि ब्रह्मांडाची उत्पत्ती चैतन्य शक्ती करते. आणि म्हणून भगवान सांगतात ही चैतन्य शक्ती भूतानाम अस्मि चेतना. भूतांच्या ठिकाणी चालणं, फिरणं, करणं, कार्य करणं, बोलणं, हे सर्व शक्ती त्या चैतन्याची आहे. विचार करणं, निर्णय घेणं. आणि म्हणून भगवान म्हणतात की ही माझी विभूती आहे. वेदानां सामवेदोऽस्मि देवानां अस्मि वासवः इंद्रियाणां मनश्चास्मि भूतानां अस्मि चेतना. श्री गुरुदेव दत्त.